नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली जर्नी आहे मुंबई टू गोवा. हो, आपण मुंबई टू गोवा चाललो आहेत, ते सुद्धा फ्लाईटने. तर आजची जर्नी मी तुमच्यासोबत एक्सपिरियन्स करणार आहे. आपली ही जर्नी फॅमिली ट्रिप आहे आणि देवदर्शनासाठी आपण जात आहोत. तर आमची कुलस्वामिनी ही गोव्याची आहे, श्री महाळसा देवी. तर यासाठी आपण इकडनं मुंबई टू गोवा जाणार आहोत. आपल्या आजच्या जर्नीत आहे मम्मी, पप्पा, मी, गुड्डू, वेदश्री, दीदी आणि मैथिली. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आपली फ्लाईट आहे आणि डॅमोलिम एअरपोर्टवर तिथे आपण लँड होणार आहोत. तर 2:10 फ्लाईट आहे. आता वाजलेले आहेत 12:30. कॅबची वाट बघतो आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रडायचं ना. लगेच पोहोचणार वेदू, लगेच पोहोचणार. ॲक्च्युली या पॉईंटला आम्हाला सगळ्यांना कळून चुकलेलं की आम्ही लेट झालो आहोत आणि त्यात हे ट्रॅफिक बघा. आता आपण सहारा हॉटेलजवळ पोचलो आहोत. आमच्या तिकीटवर लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T1. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की ते अंधेरीचं एअरपोर्ट आहे, पण आपले एक कॅब ड्रायव्हर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं T1 म्हणजे विलेपार्लेचं डोमेस्टिक एअरपोर्ट. त्यामुळे आम्ही डायरेक्टली तिथे आलो. गेटवरती सिक्युरिटी चेकिंग झाली, म्हणजे ID कार्ड आणि तिकीट चेक केले. आता आम्हाला 24 नंबरवरून बोर्डिंग पास घ्यायचा आहे. आम्ही ऑलरेडी लेट झालो आहोत आणि इथे खूप क्यू आहे. तर पुढे जे काही घडलं ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या एंडिंगला सांगतो. चल चल बॅगेमध्ये वेदू से हाय. आजी कुठे आहे? सिरियसली सांगतो, स्वामींच्या कृपेने आज आम्ही या फ्लाईटमध्ये बसलो आहोत, नाहीतर आज आमची फ्लाईट मिस होणार होती. करेक्ट 2:10 आम्ही या फ्लाईटमध्ये एंटर केले. 2 विंडो सीट मिळाल्यात आपल्याला. म्हणजे या एकाच सीटला 2 विंडो होत्या. आपल्या टोटल 7 तिकीट्स होत्या, त्यामध्ये आपण 4 विंडो सीट बुक केलेल्या, पण आपल्याला 5 मिळाल्या. इथे जे आपल्याला दृश्य दिसतंय ते टेक ऑफसाठी या सगळ्या प्लेन्सची लाईन लागलेली आहे. आपलं प्लेन टेक ऑफ झालेलं आहे. सो फायनली वी इन द एअर. आणि इथे आपल्याला भरपूर सारे प्लेन्स दिसत आहेत आणि हे सुंदर असं मुंबईचं दृश्य. इथे आपल्याला हायवे पण दिसतोय, कदाचित वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असावा हा. वाव, मुंबई लोकल मस्त. आणि हे पहा, इथे आपल्याला मुंबईचा समुद्र सुद्धा दिसतोय. वाव, सुपर. कुठे गेली वेदश्री? वेदू दुपारी 2ची फ्लाईट असल्यामुळे बाहेर फारच ऊन होतं. त्याचा आम्हाला सगळ्यांनाच त्रास होत होता. काही वेळानंतर तर आम्हीही गॉगल लावून बसलेलो आणि तोच त्रास वेदश्रीला सुद्धा होत होता. ओ, तासाभराच्या फ्लाईट नंतर या पॉइंटला आता आपण पूर्ण गोवा बघू शकतोय. Kita ada di
लीजिए। सभी यात्रियों से निवेदन है कि वे अपने स्थान पर बैठे रहें और कुर्सी की पेटी बांधे रखें। धन्यवाद। मे आई हैव योर अटेंशन प्लीज। ऑल द पैसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू काइंडली या फ्लाईटने आपण आज आलेलो. बाय, थँक्यू. सो फायनली वी रिच इन गोवा. इथे आपण लगेजसाठी वेट करत होतो. जास्त वेळ नाही लागला, अगदी 10 मिनटात आपल्याला आपलं लगेज मिळालं. हे आपले बॅग्स आहेत आणि इथेच आपल्याला 3:45 झाले. इकडनं एक्झिट आहे, सो बाहेर पडायचं आहे. पण एका बॅगसाठी आपण वेट करतोय. हे आहे एअरपोर्ट. वाजलेले आहेत 4:09 झालेली आहेत आणि आता आपण डॅबोलिम एअरपोर्टवर पोचलो आहोत मगाशीच. बट एक आपली बॅग राहिलेली प्लेनमध्ये, सो त्यासाठी वेट करत होतो. प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेन. सध्या आम्ही निघतो आहे, लेट झाला आहे आणि खूप भूकही लागली आहे. आणि ही छोटी आहे. केवढी मोठी आहे? कशी आहे बघ, 1 2 1. बापरे, एवढी मोठी आहे आमच्या वेदश्री. कुठे चला? काय हवंय तुला? कॉफी? चलो बॅग मिळाली आपल्याला. इथे इंडिगो काउंटरवर आणून दिली त्यांनी आपल्याला. सो वेलकम टू गोवा. फायनली एक्झिट आहे. सगळेजण गाडीत जाऊन बसले आहे आणि आपण इथे वेट करतोय. सो निघूया आता आपण पण. इथे प्रीपेड टॅक्सी काउंटर आहेत. गव्हर्नमेंटचं टॅक्सी काउंटर आहे आणि एअरपोर्टचं पण आहे. गोवा एअरपोर्टवरून साऊथ गोवा आणि नॉर्थ गोव्याला जायला AC बससुद्धा अवेलेबल आहेत, तेही फार कमी रेटमध्ये. फ्लाईटमध्ये राहिली वरती, त्या केबिनमध्ये वरती असेल ना डिक्की, त्याच्यात राहिली. आपल्याला इथून मारदोळ सिटीमधल्या फोंडा गावामध्ये जायचं आहे, जे अप्रॉक्स 40 किलोमीटर आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 तास लागणार आहे. 6 जणांसाठी आपण प्री कॅब बुकिंग केलेली, जी मारदोळ सिटीमधूनच आलेली आहे आणि त्यांनी आपल्याला अप्रॉक्स 1700 रुपये चार्ज केले विथ AC. गोव्याची हिरवळ बघत बघत आपण पोंडा सिटीमध्ये पोचलेलो. आपण पोंडा हायवेला पोचलो, पण इथे जवरी रिव्हर आहे, तिथे खूप ट्रॅफिक मिळालं आपल्याला. स्लो मूव्हिंग ट्रॅफिक होतं आपलं. पुढे येऊन बघितलं तर इथे हे काम चालू होतं, त्याच्यामुळे 1 साईड गाड्या 1 बाय 1 सोडत होते, त्यामुळे ट्रॅफिक खूप जाम झालेलं. हे बघा, त्या साईडला तर खूप लांब लचक लाईन लागलेली. त्या मनाने आपण तरी लवकर निघालो. बाप रे, त्या साईडची लाईन तर संपतच नव्हती. आणि हे आता आपण एक्झॅक्टली फोंडा सिटीमध्ये एंटर केलेले आहे. इथून आपलं डेस्टिनेशन फक्त 10 ते 15 मिनटावर आहे. सो फायनली आपण श्री महालसा नारायणी देवी मंदिराच्या आवारात पोचलेलो आहोत. इथे डायरेक्टली येण्याचं कारण हे होतं की ही देवी ज्यांची कुलदैवत आहे ना, त्यांच्यासाठी मंदिराच्या आवारातच राहण्याची सोय आहे.
म्हणजे भक्त निवास असे आहेत. त्यासाठी आम्ही पहिले इथे इन्क्वायरी करायला आलो, पण अनफॉर्च्युनेटली आज सॅटर्डे आहे आणि उद्या संडे, त्यामुळे इथे आम्हाला रूम अवेलेबल नाही मिळाली. एक रूम देत होते, पण ते बोलले की उद्या सकाळी ती खाली करावी लागेल. सो परत एवढं सामान घेऊन कुठे फिरणार, म्हणून आम्ही मंदिराच्या आसपासच कुठे रूम अवेलेबल आहे का हे शोधत होतो. संध्याकाळचे 6 वाजलेत, बरोबर 6 वाजलेत आणि आपण इथे पोचलो आहोत. इथे आपण चेक इन करणार आहोत. हे हॉटेल आहे आणि हे इथे मंदिर आहे. अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरच आहे. इथे रूम्सचं नाव दिलं आहे. 1st फ्लोअरवर, 2nd फ्लोअरवर, 3rd फ्लोअरवर. तर आपण इथे आहोत. तर आपण चेक इन केलेलं आहे हॉटेलमध्ये. लिफ्टने आलो आहे, 3rd फ्लोअर आहे. तर तुम्हाला मी रूम टूर दाखवतो रूम खराब व्हायच्या आधी. ओके. ह्या इथे रूम्सना ना छान नावं दिलेली आहेत. हे आहे मधुसूदन आणि हे आहे वामन. तर ही एक आमची रूम आहे. 2 रूम बुक केल्या, त्यातली ही एक रूम आहे. टी व्ही आहे, AC आहे, AC रूम आहे. आणि इथे वॉशरूम आहे. हे बघा, एकदम नीट अँड क्लीन बाथरूम आहे आणि खूप मोठं आहे. आणि इथे मिरर. इथे हा मोठा विंडो आहे. छान ग्रीनरी आहे. हो, खूप मोठा आहे. आता मी तुम्हाला दुसरी रूम दाखवतो. या रूमचं नाव आहे श्रीधर A10. ते टी व्ही आहे, ते बसायला मस्त कम्फर्टेबल चेअर आहे. हा बेड आहे, ते अजून एक चेअर आहे आणि इथे किचन दिलं आहे, किचन ओटा. इथे टॉयलेट आहे. अच्छा, वाव, खूप मोठं आहे. ही वेदश्री. हाय वेदू. हा इथे मोठा मिरर दिला आहे आणि ह्याला अटॅच बाल्कनी आहे. तो मंदिर आहे ते आपलं महाळसा देवीचं. मस्त व्ह्यू आहे हा. अमेझिंग. वाव, जस्ट ब्युटिफुल यार. असं गोवा बघितलं आहे का तुम्ही कधी? तिथे छान सूर्य मावळतोय. संध्याकाळचं मस्त फ्रेश झालो आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही काहीतरी पेटपूजा करायला आलो आहे, नाश्ता करायला आलो आहे बेसिकली. सो तिथून आम्ही बाहेर पडलो आणि जस्ट इथे वॉकिंग आलो आणि इथे कॅफे गोकुळ आहे, तर इथे जातो आहे. मिसळ पाव. हो चालेल. हां, 2 मसाला डोसा. ही माझी मिसळ पाव आहे आणि ह्यांची पावभाजी. आणि हा इकडचा फेमस पॉय. नाही, कडक नाही, नरम आहे. पण ते आकार तसंच आहे ना, गोल. पण हा इकडे बनतो, हा फेमस आहे इकडे गोव्याचा. हा यांचा आलाय मसाला डोसा.